जबरदस्त. मग आता संक्रांतीची तयारी काय म्हणते तुमची सर्वांची? संक्रांतीची तय संक्रांतीची तयारी, नवनवीन साड्या घेण्याची तयारी, सगळ्यांची तयारी सुरू असेल नाही का? साड्या घेण्याची नाही आहे का? नवीन आता हां. मग मला सांगा मैत्रिणीनो, दरवर्षी संक्रांत येते. दरवर्षी आपण नवीन कपडे, दागदागिने, इव्हन आपण वाणाची नवनवीन घेतो. आपल्या मैत्रिणीला काहीतरी चांगलं देण्यासाठी. हां. मग त्या बदल्या आपल्याला काय मिळते? तिने दिलेलं वाण. मग ह्या वर्षी तुम्ही कुठलं वाण ठरवलं, की आपल्याला काय वाण द्यायचं आहे? तो वाण नाही, जो जो वाण तुम्ही ठरवला आहे, की मला कुठलं वाण द्यायचं आहे माझ्या मैत्रिणीला. हां, भांडे, इतर वस्तू तुम्ही देणार. पण ह्या वर्षी तुम्हाला 2026 मध्ये कुठलं वाण द्यायचंय तुमच्या मैत्रिणींना? हां, अजून दीर्घायुष्य. हां, कारण की कसं असते ना, आपण समजा मोठं भांडं घेतलं, तर ती म्हणेल, "नाही, खूप छान आहे, मोठं भांडं घेतलं. हिने किती छान आहे हे मोठं." आणि छोटंसं घेतलं, का म्हणेल, "हे एवढंसं घेतलं." हां, म्हणजे म्हणजे टीका-टिप्पणी दोन्हीकडून हां, देवाण-घेवाण. मग ते देवाण-घेवाण करण्यापेक्षा ही देवाण-घेवाण करा ना, की माझ्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य आलं आहे, तर माझ्याही मैत्रिणींच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य कसं येणार? मग कसं येणार? तुमच्या थॉटनी, की नाही मी बदलली आहे. माझ्या मैत्रिणीला मी 2 गोष्टी सांगणार. म्हणजे फिरून तुमच्याकडे परत ती गोष्ट चांगली येणार. आपली सुरुवात मी एका छानशा स्टोरीनी करते. कारण की एखादी स्टोरी सांगितली तर निश्चितच तुम्हाला ते आवडेल. स्टोरी अशी आहे, की एक आजोबा असतात. ते छत्री घेऊन चालले असतात. छत्री घेऊन चाललेले असतात. त्यांना एक मुलगी दिसते, की ती जात असते बसमध्ये, पण ती पावसात भिजत जात असते. मग ते आजोबा म्हणतात, की "हे मुली, तू माझी छत्री घे आणि तू याच्याने जा बा." ती म्हणते आजोबांना, की "आजोबा तुम्ही ओले होणार." आजोबा म्हणतात, "काही फरक नाही पडत. तुला मी छत्री देतोय." मग पण हे एक अट काय आहे म्हणते, अट ही आहे म्हणते, "मी तुला छत्री दिल्यानंतर तू ज्यांना मदत लागते त्यांना तू मदत करायची आहे" म्हणते. मग ती मुलगी म्हणते, "खरं ठीक आहे आजोबा" म्हणते. मग ती जात राहते रस्त्याने, तर तिला एक फळ विक्रेता दिसतो, की तो फळं घेऊन चालला असतो, पण त्याच्या याच्यावर काही राहत नाही, टोपल्यामध्ये फळ असते. मग ती काय म्हणते, की "तुम्ही ही छत्री घ्या" म्हणते. तर मग तू म्हणते, "काही होत नाही" म्हणते, "मी जाईल" म्हणते, "मला लवकरच स्टेशन आलंय." मग तो फळ विक्रेता ती छत्री घेतो आणि ती मुलगी परत म्हणते, की "ही छत्री मी तुम्हाला देत आहे, पण तुम्हाला पण ही मदत करायची आहे कोणाला कोणाला तरी." असं असं म्हणतो. मग ठीक आहे म्हणते. मग तो फळ विक्रेता जातो आणि अशा रस्त्याने जात असतो. रस्त्याने जात असताना एक मुलगी त्या फळ विक्रेत्याला दिसते, जिच्याकडे ती शाळेतून येऊन शाळेतून घरी जात असते. शाळेतून लगबगीने घरी जात असते, पण तिच्याकडे त्या दिवशी रेनकोट पण नसतो आणि छत्री पण नसते. मग तो फळ विक्रेता त्या मुलीला छत्री देतो आणि म्हणतो, की "ही छत्री घे तू आणि तू ओली होणार नाही." हां. द मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? द मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? हां, हां. मॉरल ऑफ द स्टोरी आपण जे देणार तेच आपल्याकडे रिटर्न येणार. म्हणून मी काय म्हणते, वाण देताना तुम्ही कुठलं छोटी वाटी देणार, तर ते तुमच्याकडे छोटीच येणार. मग मोठी देणार, तर मोठीच येणार. मग ह्या वर्षी असं ठरवायचं, की मला वाण ह्या वर्षी असं द्यायचं आहे, जेणेकरून माझ्याकडे येताना ते मला एखाद्या गिफ्टच्या स्वरूपात, एखाद्या छानसं जसं आपल्याला गिफ्ट मिळाल्यानं आनंद होतो. हां, मग तो गिफ्ट असणार आहे तुमच्या जीवनातलं सुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य आणि प्रेम. पण केव्हा? जेव्हा तुम्ही देणार आणि इतरांना तुम्ही काय देणार? ते तुमच्या हातात असतं. तर त्यामुळे मैत्रिणी म्हणते, की ह्या वर्षीचं वाण आपल्याला चेंज करायचं आहे. तो वाण तर राहणारच आहे. आपल्या आयुष्याचा एक तो अविभाज्य भाग आहे. तो तर राहणारच आहे. पण ह्यासोबतच मला माझ्या विचारांमध्ये पेरणी चांगली करायची आहे. तर पेरणी चांगली करणार, तर उगवणार पण चांगलं. हां, पेरणी समजा तुम्ही चुकीची करणार, की नाही उसका गिफ्ट मेरे गिफ्ट से बहुत छोटा है. हां, नाहीतर एकच उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसी. तो आणायचाच नाही डोक्यामध्ये विचार. डोक्यामध्ये हा विचार आणायचा, की परमेश्वराने मला देण्यासाठी केलं आहे.
असं घेण्यासाठी ना मला देण्यासाठी केलं आहे. मग तुम्ही जेव्हा देता तर परमेश्वर तुमचा विचार करतो. परमेश्वर म्हणतो की नाही, ही व्यक्ती देणारी व्यक्ती आहे, म्हणजेच हिला आपण देत राहिलं तर ते मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे येत असतं. आणि जेव्हा येत असतं तेव्हा खरी सुरुवात होते जीवनाला. आता हे आपलं झालं. आजपर्यंत आपण क्लास घेतला, तर तुम्हाला कसं वाटलं ह्या क्लासमधून? नेमकं काय वाटलं? सांगा. नवीन शिकायला मिळालं. अजून? विद्या मॅडम सांगा. प हं, हं, हं. हां, 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 हां. आणि हेल्थ छान वाटते? हं. हेल्थमध्ये छान वाटते ना? हां. आणि हे केव्हा होते, की जेव्हा आपण करतो तेव्हा. आता आपण केलंच नाही, तर आपल्याला वाटणार का? वाटणार का? पण आता आपल्या ग्रुपमध्ये एवढ्या जण आहेत, पण एवढ्या जणांपैकी आपण फक्त आणि फक्त अगदी बोटावर मोजलेले लोकं राहतो. हां, बोटावर मोजलेले लोकं असो, त्यांना वाटत नाही का? पण त्यांना वाटून जमत नाही ना. एक खूप छानसं पुस्तक आहे, ॲटॉमिक हॅबिट्स म्हणून. इंग्लिश लेखक आहे ते. इंग्लिश लेखकाचं एक पुस्तक आहे, की त्यांनी म्हटलं आहे, की एक छोटीशी सुरुवात. बघा, एक छोटीशी सुरुवात. जसं आता आता आपल्याला विषयाला आता आपण उद्याला विषयाला हात लावू, पण आज आपण जनरल चर्चा करणार आहोत. छोटीशी सुरुवात. छोटीशी सुरुवात कोणती होती? की तुम्हाला 2026 पासनं नवीन सुरुवात करायची होती. 1/1/2026 ला मी मॉर्निंग वॉक करणार किंवा मी सकाळला प्राणायाम करणार किंवा मी मेडिटेशन करणार किंवा मी एखादी छानशी सवय मी लावणार. हे तुमचं 2026चं वाक्य होतं 2025 मध्ये. 25 मध्ये ठरवलं, की मला 2026 मध्ये नेमकं काहीतरी चेंज करायचं आहे. मैत्रिणींनो सांगा, कोणी सुरुवात केली? केली का सुरुवात? व्हेरी गुड. चला क्लॅप करा मॅडमसाठी. अजून? हां. आणि तुम्ही काय केलं मामी? हां, हां. हां, हां. अरे छान! टाळ्या, टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रिशिएट करा. अजून दुसरं दुसरं कोण? दुसरं श्वेता, तुम्ही काय करता रेखाताई? अरे छान, छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, छान. कारण हे, की तुमचं एक पाऊल त्या पुस्तकात सांगितलं आहे, की तुमचं एक पाऊल तुमच्यासाठी रोज काही खूप मोठं नाही करायचंय. फक्त 5च मिनिटं. जसं तुम्हाला वाटतं, की मला योगाची सुरुवात करायला पाहिजे, तर फक्त 5च मिनिटं करा. 5च्या वरती जाऊच नाही द्यायचं. जसं तुम्ही 5 मिनिटं कराल, मग 5 मिनिटं केल्यानंतर आपलं शरीर जे आहे ना, ते व्हायब्रेट होत असते आणि आपल्याला वाटते, की नाही आता मला ऊर्जा आली आहे. मग ऊर्जा आल्याबरोबर चला पुस्तकाची सवय आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांना करायची आहे. सर्वांना करायची आहे. उत्साह वाटेल. उत्साह वाटेल. आता मला तुमच्याकडनं एक गिफ्ट हवं आहे. ह्या महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला एक छानसं पुस्तक घ्यायचं आहे. का घ्यायचं आहे? छानसं पुस्तक. का बरं? का बरं? कारण की आपण पोथी पण वाचतो, ग्रंथ वाचतो, पण त्यासोबत एखादं चांगलं पुस्तक वाचलं लेखकाचं, तर बघा आपल्या माइंडमधले विचार हे बदलत असतात. आपल्याला सकारात्मक विचाराकडे नेत असते. फक्त 2च पेज वाचा. तुमच्याकडे मुलं असेल किंवा मोठी माणसं असतील, त्यांनी एखादं पुस्तक आणलं असेल, इव्हन तुमच्याकडे भगवद्गीता असेल, भगवद्गीतेचं काही एखादा अध्याय वाचून बघा किंवा कुठलंही. पण याच्याने काय होणार, की तुम्हाला 2 पेज वाचण्याची सवय लागणार. पहिली सवय आहे मॉर्निंगला उठण्याची. मॉर्निंगला उठल्या-उठल्या आपलं दिनचर्या कशी असते, जशी मी मॉर्निंगला उठेल, उठल्या-उठल्या त्या परमेश्वराला, त्या ब्रह्मांडाला धन्यवाद देणं. काय देणं? ब्रह्मांडाला धन्यवाद देणं. जसं आपण ब्रह्मांडाला धन्यवाद देतो, तसं तुमच्या शरीरामध्ये मी सांगते फक्त आणि फक्त तुम्ही 3 महिने करून बघा. तुम्हाला बीपी, शुगर, काही थायरॉइड असेल, काहीही असेल, एक गोळी लागणार नाही. माझं चॅलेंज आहे. माझं चॅलेंज आहे. तुम्ही चॅलेंज स्वीकारता का? माझं चॅलेंज आहे तुम्हीच तुमच्या जीवनामध्ये समजा सकारात्मकतेची मी म्हणते ना थायरॉइड, बीपी, शुगर कुठलीही गोळी तुम्हाला घ्यावी लागणार नाही.
फक्त आणि फक्त नियम काय आहे? नियम पहिला आहे सकाळला लवकर उठणे. खूप लवकर नाही. तुम्ही समजा 6ला उठत असेल तर 5:30ला उठा. याच्याने काय होणार? अर्धा तास तुम्हाला जास्त जीवन जगायला मिळणार आहे. बघा, दिवसाचे 24 तास असतात. 24 तास 24 तासापैकी समजा तुम्हाला एक्स्ट्रा तास मिळाला जीवन जगण्यासाठी, आनंद होणार? आणि तो तुम तुमच्यासाठी असणार आहे, स्वतःसाठी असणार आहे. मग तुम्ही 5:30ला उठलात. उठल्या उठल्या बेडवर जेव्हा असताना आपल्या साथीदार असतो बाजूला, त्या साथीदाराला बघा. नसेल आपले मुलं असतात त्यांना बघा आणि बघा की आपण जिवंत आहोत. आपल्या घरातले सर्व सदस्य जिवंत आहे. नेहमी सांगितल्याप्रमाणे कितीतरी लोक ह्या पृथ्वीवरून टाटा बाय बाय करतात, पण आपण जिवंत आहोत. आपले परिवार जिवंत आहे. हेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सेकंड गोष्ट, जसं तुम्ही बेडवर असता तेव्हाच आपल्या संपूर्ण शरीराला बघायचंय. संपूर्ण शरीराला बघायचंय. आपल्या डोळ्यांना हात लावायचाय. आपल्या स्किनला हात लावायचा आहे. पूर्ण संपूर्ण आपलं थ्रोट चक्र सगळ्यांना हात लावायचा, सगळ्यांना. आणि त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. त्यांना थँक्यू. थँक्यू डिअर. थँक्यू. आपल्या सहस्त्र चक्रापासून सुरुवात करायची, म्हणजे आपले केसांपासून सुरुवात करायची. ज्यांना वाटते की माझे काही केसांचे प्रॉब्लेम आहेत, ते केसांचे प्रॉब्लेम नष्ट झाले पाहिजेत, त्यांच्याकरता हे एक मेडिसिन आहे, समजून घ्या. हे जे केस असतात ना, त्या केसांना म्हणा थँक्यू डिअर. थँक्यू. तुला इतकी छान ऊर्जा देतो आहे, तो इतका छान आहे, तू इतका सुंदर आहेस. आणि माझ्या केसांची जी ग्रोथ होत आहे, केवळ आणि केवळ तुझ्यामुळे. आपल्या सहस्त्र चक्राला ऊर्जा द्यायची आहे. आणि हे पॉइंट्स असे दाबायचे आपले थोडेसे. हे बघा, हे असं दाबायचं आहे. हे दाबायचं असं. हे दाबल्याने काय होणार? तुमचा रक्त पुरवठा जो आहे, तो रक्त पुरवठा चांगला होणार. तो रक्त पुरवठा चांगला जसं होणार, तुम्ही बघणार की जसं रक्त पुरवठा चांगला झाला, तुमच्या केसांची ग्रोथ होणार. तुमच्या केसांची ग्रोथ होणार. तुमचं जे केस गळणं असेल, केसांमध्ये कोंडा असेल, काही असेल, हे तुमचं हे पूर्णपणे फक्त त्याला दाबाच. आणि थँक्यू डिअर. थँक्यू. तू किती छान आहे. तुझ्यामुळे माझं सौंदर्य वाढलंय. थँक्यू डिअर. थँक्यू असं म्हणायचं आहे. नेक्स्ट येतो आपला फोरहेड. नेक्स्ट काय येतो? आपला फोरहेड येतो. मग ह्या फोरहेडला बघायचं आहे. याला फक्त असं टॅपिंग करायचे. टॅपिंग करायचे याला. फक्त टॅपिंग करायचे. टॅपिंग करा. आय लव्ह यू डिअर. आय लव्ह यू. दिवसभर तुझ्यामध्ये फक्त आणि फक्त चांगले विचार येणार. फक्त आणि फक्त चांगले विचार येणार. तू मला फक्त आणि फक्त चांगले विचार करण्यासाठीच भाग पाड. फक्त आणि फक्त चांगले विचार. त्यानंतर आपले येतात डोळे. ह्या डोळ्यांना इथे आपल्याला मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं चष्मा सुटायचा, कारण की माझा लॅपटॉप सोबत जास्त कनेक्ट असते, त्यामुळे मला चष्म्याची जास्त गरज पडते. आपले हे पॉईंट सांगितले होते मी तुम्हाला. हे पॉईंट्स दाबायचे. प्रेस, स्टिम्युलेट, रिलीज. प्रेस, स्टिम्युलेट, रिलीज. प्रेस, स्टिम्युलेट, रिलीज. याच्याने काय होणार? तुमचे डोळे खूप चांगले होणार. पूर्ण पॉईंट. प्रेस, स्टिम्युलेट, रिलीज. प्रेस, स्टिम्युलेट, रिलीज. प्रेस, स्टिम्युलेट, रिलीज. याच्याने काय होणार? तुमचे डोळे चांगले होणार. पूर्ण आपला पूर्ण. आणि आपल्याला वाटते की माझा फेस दिवसेंदिवस खूप हे सुरकुत्या पडत आहे. मग ह्या फेसला पण टाईट करायचं. आय लव्ह यू डिअर. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. याला ओढायचं थोडंसं आणि याच्यावर पण टॅपिंग करायची. याच्यावर पण टॅपिंग करायची. याच्याने काय होणार? तुमचा जो फेस आहे ना, फेस टवटवीत दिसेल. जरी गोरा नाही दिसेल, पण टवटवीत दिसेल. टवटवीत दिसेल पूर्णपणे. पूर्णपणे. त्यानंतर आपल्या ओठांना पण थँक्यू म्हणायचं आहे. मग आतमधले दात, दंतपंक्ती, त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. जसं जसं तुम्ही थँक्यू म्हणाल, तुमच्या आतमधले दात सुद्धा ऐकतात. तुम्हाला कुठल्याच गोष्टीची गरज लागणार नाही. त्यानंतर आपला घसा पूर्ण याला थँक्यू म्हणायचं. तो दिवस फक्त शरीरावर बसून 2-3 मिनिटं बघायचं आणि पूर्ण आपल्या ब्रेस्टपासून आपल्या. आणि सगळ्या मैत्रिणींना सांगते, इथे तर बरेचसे जण ब्रा घालून नसेल झोपणार. रात्रीला झोपत असताना ब्रा काढून झोपा, सैल कपडे घालून झोपा, जेणेकरून आपल्याला आपल्या छातीमध्ये दाटणार नाही
आणि ब्रेस्ट कॅन्सर का बरं होतो? जास्तीत जास्त फिट्ट कपडे घातल्यामुळे, त्याचा रक्तप्रवाह बरोबर न झाल्यामुळे तो बेस्ट कॅन्सर होत असतो. पण मग हे न होण्यासाठी रोज आपल्या छातीला पण आपण हात लावून बघायचं. आपल्या संपूर्ण शरीराला हात लावून बघायचं. तुम्ही जसं-जसं तुमच्या शरीराला हात लावून बघाल, जसं-जसं कृतज्ञ राहाल, तसं-तसं तुम्ही बघणार की तुमची ब्रेस्ट पण चांगली आहे. हे गरजेचं आहे. हे खूप गरजेचं आहे. जसं-जसं तुम्ही करणार, तसं-तसं तुमच्या शरीरामध्ये पोट आहे, नाभीचक्र आहे, सगळ्या याच्यावर हात ठेवायचा आहे. मग हे झालं, की त्यानंतर तुम्हाला दिनचर्या आली आहे. उठल्या, की तुम्हाला गरम पाणी प्यायचं असेल, गरम पाणी प्या. त्यानंतर तुम्हाला वाटतं, की माझ्या दिनचर्येमध्ये काय करायला पाहिजे? सगळ्यात आधी आपल्या ईश्वराला जाऊन नमस्कार करा. आपल्या धर्मपंथानुसार ज्यांना कोणाला मानत असेल, देवघरात असेल, त्यांना नमस्कार करा दुरून, की धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर थोडंसं दार उघडा. बाहेर जा. बाहेरची मोकळी हवा घ्या. आतमध्ये भरा ती श्वास आणि ह्या ओंजळीमध्ये ती बाहेरची ऊर्जा ओंजळी करायची आहे हाताची. त्या ब्रह्मांडाला म्हणायचं आहे की थँक यू. तेव्हा कारण की युनिव्हर्स जागं असते, ब्रह्मांड जागं असते. मग हातात घ्यायचं आहे आणि ती ऊर्जा हातात घेऊन आपल्या घरचे जे सदस्य आहे, आपल्या घरचे लेकरं आहे, त्यांवर टाकायची आहे. कारण की त्या ऊर्जेला, त्या ब्रह्मांडाला म्हणायचं की मी खूप छान आहे, थँक यू, आय लव्ह यू. तू मला भरभरून दिलं, पण आता माझ्या मुलांना पण पाहिजे. तेव्हा तुम्ही ओंजळी करून ते आपल्या मुलांवर, आपल्या साथीदारावर टाकाल आणि त्यावर फक्त हात ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे, आजचा दिवस माझ्या लेकरांचा, माझ्या साथीदाराचा चांगला जाओ, याच्यामध्ये फक्त आणि फक्त चांगले विचार येऊ. ह्यामुळे काय होणार आहे, तर त्या व्यक्तीला, त्या मुलाला तुम्ही बघणार, त्या व्यक्तीला बरं वाटणार आहे. ज्यांच्या घरात पेशंट असेल त्यांनी आवर्जून करणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा कराल, निश्चितच बदल होईल. तुम्हाला तुमच्या घरचा मेडिसिनचा खर्च 50 झालेला दिसेल. 100% खर्च होत असेल तर 50 झालेला दिसणार केवळ 3 महिन्यामध्ये. रेखी तुम्ही मागता मागता थकणार. हां, मुलं जर नसले तर आपल्या मुलांचा फोटो असतो. फक्त आपण समोर इमॅजिन करायचं की माझा मुलगा बसलाय, माझी मुलगी बसली. इमॅजिन करायचं. इमॅजिन करायचं. ठीक आहे. ते इमॅजिन केल्यानंतर तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यायचा की नाही, माझं लेकरू माझ्यासमोर बसलाय. त्याला तथास्तु, आजचा दिवस त्याचा चांगला जाओ. आणि तुम्ही बघणार की जसं-जसं तुम्ही रेखी प्रॅक्टिस करणार, तसं तुमच्या दोन्ही पामचक्रातून एनर्जी वाहत जाणार आहे. एनर्जी सतत तुमच्या पामचक्रातून एनर्जी जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला योगा करा, ते करा, पण 5 मिनिटं स्वतःसोबत घालवा आणि मेडिटेशन करा की आजचा दिवस मला काय करायचं आहे. जसं तुम्ही श्वास घेता, जसा श्वास सोडता, तर तुमचे 7 चक्र पूर्ण ॲक्टिव्हेट होत असतात. ॲक्टिव्हेट होत असतात. जसं तुम्ही योगा करता, योगा केल्याबरोबर आपल्याला शरीरामध्ये ऊर्जा संचार होते. हां, तसंच मेडिटेशन केल्याबरोबर तुमच्या नकारात्मक विचारांना ते स्टॉप करते आणि पॉझिटिव्ह विचार तुमच्या शरीरामध्ये येत असते. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, की तुम्हाला नेमकं जीवनाप्रती काय पाहिजे आहे, ते डायरी लिहायची आहे. डायरी लिहायची आहे. येलो डायरी करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक व्हाईट डायरी पाहिजे आहे. त्या डायरीमध्ये रोज लिहायचं आहे, मला नेमकं काय पाहिजे आहे आणि त्याच्या आधी थँक यू, थँक यू, थँक यू. का बरं थँक यू? कारण की ब्रह्मांड आपल्याला देत आहे. ब्रह्मांड देत आहे. तुम्हाला विशिष्ट वजन पाहिजे असेल, विशिष्ट पैसा पाहिजे असेल, तुम्हाला नातेसंबंध चांगले पाहिजे असेल, त्याकरता थँक यू म्हणायचं आहे. आणि त्यानंतर वॉटर आपल्याला सांगितलं होतं की पाण्याला चार्ज करायचं आहे. पाणी चार्ज करायचं आहे. तुमच्याकडे आरो असेल, बॉटल असेल, तिथे त्या बॉटलला लिहा आय लव्ह यू. त्यानंतर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. का बरं? हे पाणीच अमृत आहे. ह्या पाण्यामुळेच आपलं जीवन आहे आणि तुम्ही जसं लिहिणार, जशी पेरणी करणार, तसं उगवणार आहे. आपण जसं पेरणी करणार, तसं आपल्यासोबत घडणार आहे त्यामुळे. आणि त्यानंतर आहे की तुम्हाला आता आपल्यात सुरुवात करायची आहे आज सकाळची. मग फिरायला गेलात, फिरून आलात, घरच्यांना आनंदित ठेवलं, मग काय? दिवसभरात तुम्ही काय करता? आता कारण की आता तुम्ही रेखी साधक झाले आहात.
रेखी साधक झालाय त्याच्यामुळे आपल्या डोक्याची सर्व्हिसिंग झाली आहे. झाली? डोक्याची सर्व्हिसिंग झाली आहे. आतापर्यंत आपली सर्व्हिसिंग झाली होती का? माझी पण नव्हती झाली. मी पण जेव्हा रेकी शिकले तेव्हा पण माझ्या पण डोक्याची सर्व्हिसिंग झाली. तोपर्यंत मी पण अशीच आळशी, मूर्खासारखी विचार करणं, मूर्खासारखी ह्या गोष्टी दिवसभर टीव्ही बघणे, मूर्खासारखी विचार करणे, ह्याचमध्ये माझा वेळ जायचा. पण आता काय होते 2 दिवस जेव्हा क्लास होत नाही ना, मला अस्वस्थ वाटते की मी माझ्या मैत्रिणींना भेटली नाही. माझ्या मैत्रिणींसोबत मला भेटायचं राहून गेलं. हे जेव्हा मला वाटते ना, मग तेव्हा वाटते की नाही आजचा दिवस माझा वाया गेला. आजचा दिवस माझा वाया गेला. आणि हा वाया गेलेला क्षण आठवण येतो ना? आठवण येते की नाही आजचा माझा दिवस वाया गेला बा. म्हणून गाडीची सर्व्हिसिंग झाली. आता सांगितलं की बॉडीची सर्व्हिसिंग कशी करायची. मग बॉडीची सर्व्हिसिंगसाठी काय सांगितलं आहे? माइंडला रोज पेरणी करायची आहे. रात्री झोपताना इथे ज्या मैत्रिणी मोबाईल बघत असेल, झोपताना 1 तास आधी मोबाईल बघू नका. 1 तास आधी मोबाईल बंद करा. कारण की त्यामुळे तुमचं लाईफ डिस्टर्ब होत आहे. मायग्रेन, थायरॉइड ह्या कारणामुळे तुम्हाला होणार. दिवसभरमध्ये जितकं बघायचं तितकं बघा. पण 1 तास जेव्हा बेडवर जाताना एखादं छानसं आवडीचं पुस्तक घ्या किंवा आपलं ठरल्याप्रमाणे आपल्याला आपली एक डायरी पाहिजे आहे. दिवसभरात फक्त चांगल्या गोष्टी लिहायच्या आहे. फक्त चांगल्या. माझ्यासोबत खूप चांगलं झालंय. तर तुमची बीपीची पण गोळी कमी होणार. आणि त्यानंतर बेडवर जेव्हा जाता तेव्हा त्या परमेश्वराला धन्यवाद द्यायचा आहे. कारण की त्या परमेश्वरामुळे आज आपण स्वस्थ आहोत. तुम्ही जेव्हा हे दिन आज तुम्हाला मी सांगताना वाटत असेल की संगीता सांगताना काय हे आम्हाला सगळं माहिती आहे. सगळ्यांना माहिती असते. पण अवलंब किती करतो? आपण अनुकरण किती करतो? आपल्याला सगळंच माहिती असते, पण अनुकरण किती करतो? मग आजपासून ठरवा. एक डायरी घ्या. एक डायरी घ्या. 1/1/2026 किंवा आजची जी तारीख आहे 6/1/2026 ते टाका आणि माझी दिनचर्या लिहायचं आणि मला काय काय पाहिजे आहे ते मला आधीच मिळालं आहे. ते करायचं आहे. येलो डायरीवर. ही तुमची दिनचर्याची असणार. दिवसभरामध्ये मी काय काय केलं, त्यानंतर येलो डायरी असणार. तुम्हाला नेमकं काय हवं ते. मग बेडवर आलात. जसं तुम्ही बेडवर आलात, तसं सगळ्यात आधी परत आपल्या शरीराला बघायचं आहे. शरीराकडे बघत असताना परत तीच क्रिया करायची आहे, की हे ईश्वरा, माझ्या संपूर्ण शरीराला मी धन्यवाद देते. माझे बोटं असेल, माझे डोळे असेल, माझे कान असेल, आज माझ्या कानाने फक्त आणि फक्त चांगलं ऐकलं. आज माझ्या डोळ्यांनी फक्त आणि फक्त चांगलं पाहिलं. आज माझ्या तोंडाने फक्त आणि चांगल्याच गोष्टी बोलल्या. असं जेव्हा तुम्ही रिव्हिज करत जाल, एक दिवस असा येईल की तुमच्या घरून मेडिसिनचा बॉक्स कचऱ्याच्या डब्यामध्ये गेलेला असणार. एक दिवस तुमच्या घरातला मेडिसिनचा बॉक्स कचऱ्याच्या डब्यामध्ये गेलेला असणार. पण मैत्रीनं करणं गरजेचं आहे. तुम्ही जे करत आहात, तर खरंच सांगते तुमच्या घरात येणारा पाहुणा म्हणेल की तुमच्या घरी काहीतरी चेंज झाला आहे. ताई तुमच्या घरी काय सुरू आहे? असं कुणीतरी म्हटलं पाहिजे. तुमच्यामध्ये काहीतरी चेंज झाला आहे. नाही तुम्ही नेमकं काहीतरी करत असेल. काय कुठलं पंथ स्वीकारलाय का काय तुमच्या घरामध्ये मला एकदम आल्याबरोबर प्रसन्न वाटते. त्यानंतर मैत्रिणींना सांगते की तुम्ही सगळ्यांनी भीमसेनी कापूर आपल्या घरी जाळायला पाहिजे. का बरं भीमसेनी कापूर का बरं जाळायला पाहिजे? नाही दगडी कापूर वेगळा, भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर. दाखवते मी तुम्हाला. एक सेकंड. आपल्याला गणेशवाल्याकडे मिळेल आपल्याला. हां. आपल्याला मिळतो तो. मी तुम्हाला माझा दिवा दाखवणार होती. हा जो दिवा आहे. दिसतोय दिवा? नाही दिसत का? हा बघा जळत आहे. हा वाला. जळत आहे? बरं मी याची इमेज पाठवून देणार. हे आहे कपूर दिया.
याला म्हणतात कपूर दिया. गणपती बाप्पा दिसले. याला म्हणतात कपूर दिया कारण की तो जळत आहे आणि तो खूप गरम आलाय. हा तुमच्या घरी पेटवल्याने काय होते, तर तुमच्या घरामध्ये असलेली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा तो शोषून घेतो. आधी तेल वात लावायचं, त्याच्यानंतर एक छोटीशी वाटी मिळते. Amazonवर वगैरे तुम्हाला मिळून जाईल, Flipkartवर वगैरे. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि भीमसेनी कापूर टाकायचं आहे. त्या कापरामुळे काय होते, की तो दिवा जसा-जसा जळतो, जिथे-जिथे नकारात्मक ऊर्जा असेल, तो पूर्ण शोषून घेतो आणि काजळी तयार होते. हे आम्ही सांगतो सेकंड आणि थर्ड लेव्हलला कपूर दिया. पण मी तुम्हाला का बरं सांगत आहे? कारण की तुम्ही रेखी साधक आहात सगळेजण आणि तुमच्या घरी कपूर दिया असणं गरजेचं आहे. याच्यामुळे तुम्ही पाहाल तर भीमसेनी कापूर जसं-जसं पेटेल, तर तुमच्या घरी पूर्ण वातावरणामध्ये शुद्धीकरण होऊन जाईल. कपूर दियामुळे. कपूर दिया खूप गरजेचं असते. त्यानंतर असते की तुम्ही रोज देवाजवळ धूपबत्ती करता आणि जसं तुमच्या दारामध्ये तुम्ही दिवा जेव्हा लावता, तर तेव्हा बघा तुमच्या दारामध्ये कोणी येत असेल, ती नकारात्मक ऊर्जा तो दिवा शोषून घेतोय. तो दिवा पूर्णपणे शोषून घेतोय. आज होतं फक्त आपलं आरोग्याविषयी सांगितलं आणि कपूर दिव्याविषयी याकरता माहिती सांगितली. जनरली आम्ही हे सेकंड आणि थर्ड लेव्हलला सांगतो, बट याकरता सांगितली. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या घरी प्रॉब्लेम असेल, बरेचसे काही असतात आपल्याकडे अडथळे. ते अडथळे दूर व्हावे ह्याकरता सांगितलं मी. कपूर दिया गरजेचा आहे. Flipkartवर तुम्ही कपूर दिया टाकलं, तर तुम्हाला तिथे येऊन जाते ते. त्यानंतर तुमच्या घरी तुमच्या घरी येणारा पाहुणा हा तुम्हाला वाटते की सकारात्मक ऊर्जेचाच असेल असं वाटते का? हं? त्याला आल्या हं, वेगळे. मग त्याला आल्या काय द्यायचंय? पाणी द्यायचंय. पाणी ऑफर करायचंय. तुम्ही बघत असाल की आधीची लोकं पाण्याचा ग्लास द्यायची, लोटा प्याला भरून द्यायची. आपण आल्याबरोबर त्यांना विचारतो, "पाणी पिता का?" "नाही, नाही." "पिता का नाही?" "पाणी द्यायचंय." का बरं? तो जो विचार घेऊन येतो ना, तो विचार आपल्या घरच्या पाणी पिल्यानंतर त्याचे विचार तिथेच स्टॉप झाले पाहिजे. त्याचे विचार तिथेच स्टॉप होतात. कारण की तो जो निगेटिव्ह विचार घेऊन येतो, जसा बोलायला लागतो, आपल्या घरामध्ये तो चौफेर पाहतो, त्याचे नकारात्मक विचार आपल्या घरचं पाणी पिल्यामुळे तिथेच ते स्टॉप झालं पाहिजे. त्याकरता पाणी द्यायचंय. जसं तुम्ही पाणी द्याल, त्याचे विचार येत असेल, पण तिथे स्टॉप झालेले असणार. ह्या छोट्या-छोट्या जेव्हा गोष्टी तुम्ही करणार ना, तुमच्या लाईफमध्ये निश्चितच बदल होणार आणि हा बदल एक दिवस नाही होत. मी पण एका दिवसात नाही केलं. त्याच्यासाठी मला पण वेळ लागला. जसं आमच्या गुरु सांगतात, जसं आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही केलं, तर त्यामुळे आपल्या घरचं वातावरण खूप चेंज होतं. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सगळं बरोबर होते. इथे रेखाताई सेकंड लेव्हल आणि थर्ड लेव्हल करणार आहेत. अजून कोणाला करायचं असेल, त्यांनी सांगावं सेकंड आणि थर्ड लेव्हल. उद्यापासून आपण सुरू करूया सेकंड आणि थर्ड लेव्हलचं. म्हणजे आपल्याला सेकंड लेव्हल आणि थर्ड लेव्हलमध्ये काय भेटणार आहे? सेकंड आणि थर्ड लेव्हलमध्ये भेटणार आहे तुम्हाला आपले जे सांगितले सिम्बॉल, चिन्ह. त्याच्यामध्ये चकोरे, सेहेकी, होन्शाजेशन, डायक्युमी आणि झोनार आणि डिस्टन्स याच्याने तुम्ही कशी निगेटिव्ह एनर्जी काढणार ते शिकवणार आहे. सायकिक अटॅक म्हणजे काय? सायकिक सर्जरी म्हणजे काय? क्रिस्टल हिलिंग म्हणजे काय? ते शिकवणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणजे बुद्धांचं मेडिटेशन बुद्धा म्हणून एक आहे. त्यांचं मंत्र देणार आहे. त्यांचं मेडिटेशन शिकवणार आहे. त्यानंतर डाउजिंग. हा जो डाउजिंगचा आहे, हे डाउजिंग शिकवणार आहे. ह्या डाउजिंगचे काय-काय उपयोग कशा-कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, हे सुद्धा मी शिकवणार आहे ह्या क्लासमध्ये. ह्या क्लासची फक्त फी 3,000 असणार आहे विथ सर्टिफिकेट. सर्टिफिकेट भेटणार आहे. यासोबतच तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्या नावाचं तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्हाला लाईफ टाईम ॲक्सेस राहणार आहे. तुम्ही जेव्हा-जेव्हा माझा क्लास अटेंड करणार, तेव्हा-तेव्हा तुम्हाला क्लास अटेंड करण्याची मुभा असणार आणि मी लाईफ टाईम तुमच्यासोबत असणार आहे. म्हणून आज ह्या क्लासमध्ये सांगायचं होतं, की उद्यापासून आपण सुरू करतो आहे सेकंड लेव्हलची बॅच. कारण की बऱ्याचशा जणांना माहीत नव्हतं, म्हणून सांगितलं आणि एक-एक टप्पा आपल्याला गाठायचा आहे. त्याच्यानंतर मनी मंत्रा जे काही आम्ही सांगणार आहोत, ते पण सोबत देणार आहे. हे सारं असणार आहे आणि मिडा स्टार्ट
हे पण तुम्हाला शिकवणार त्यामध्ये. हा सेकंड आणि थर्ड लेवलचा भाग असणार आहे. ज्यांना जबरदस्ती नाही, ज्यांना कुणाला वाटते की नाही माझ्या काळात अजून एनर्जी आली पाहिजे, अजून मला थोडंसं अजून जास्त शिकता आलं पाहिजे, कारण की ही ऊर्जा फक्त 15 ते 20% असणार आहे आणि सेकंड आणि थर्ड लेवलची ऊर्जा 100% असणार आहे त्याकरता. आणि त्याचा शक्तिपात पण मी तुम्हाला समजा माझ्या घरी येऊन तुम्ही शक्तिपात घेऊ शकता किंवा ऑनलाईन घेऊ शकता. तुम्हाला जसं वाटेल शक्तिपात तसं शक्तिपात मी देणार आहे. बिना शक्तिपाताने होत नसते. त्यामुळे हे सांगणं गरजेचं होतं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता सेकंड आणि थर्ड लेवल. अजून काही कोणाचे क्वेश्चन? उद्याला आपली बॅच 3:30ला की आधी घेऊ? कोणती बॅच घ्यायची आपण? आधी घ्यायचं का की नंतर घ्यायचं? तुम्ही सांगा ना. तुमच्या सोयीनुसार घेऊ आपण. ही वेळ आधी आधी ती घेऊ ना? ठीक आहे ना. आधी ती घेऊ आणि नंतर ही घेऊ आपण. चालेल. आणि जे कोणी काय म्हटलं जाईल? हो, ऑनलाईन कर. ऑनलाईन 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 ऑनलाईन. आणि तुम्हाला सगळं सेकंड लेवलचं थर्ड लेवलचं PDF मिळून जाईल. ग्रुप वेगळा असणार त्याचं आणि सगळं त्याच्यामध्ये मिळून जाईल. आणि सर्टिफिकेट आहे त्यासोबत. आणि आपण उद्याला भेटूया ह्याच वेळेला आणि मी फोन करते तुम्हाला. ठीक आहे? सर्वांना धन्यवाद. सर्वजण आलात आणि वेळ काढून शिकलात त्याकरता मी तुमचे कोटी कोटी आभार आहे. दिव्य रेखी शक्ती तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्यानो हीच प्रार्थना. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. चला ठीक आहे मग. मला पण आशीर्वाद द्या. थँक्यू, थँक्यू. थँक्यू, 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 थँक्यू. सगळेजण छान राहा. थँक्यू. छान राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.